मी सध्या लोणी काळभोर या ठिकाणी आहे। थकलेल्या दमलेल्या वारकऱ्यांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी मालिश केली जात आहे। वारकऱ्यांना त्यांचे पाय आहेत ते पाय चेपून दिले जात आहेत आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत ते उपचार या ठिकाणी दिले जात आहेत। मॅम, हे उपचार तुमच्याकडे वारकऱ्यांना दिले जात आहेत, कशा पद्धतीने उपचार आहेत? तुमची किती लोकांची टीम आहे हे उपचार करण्यासाठी? सर, आम्ही सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्याकडनं आलो आहोत। आम्ही 100 विद्यार्थी घेऊन आम्ही ही आज चरण सेवा इथे राबवण्यात आली आहे। ही चरण सेवा जी आहे ह्या अंतर्गत फिजिओथेरपी आणि चरण सेवा ह्याची संधी आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडनं आणि आमचे प्रिन्सिपल डॉक्टर अल्विन चिरोम यांच्याकडनं आम्हाला याच्यासाठी प्रेरणा मिळाली आहे। ही संधी आम्हाला त्यांनीच दिली। आपण आता हे जे वारकरी जे खरंच उपचार घेतात त्यांच्याशी याविषयी चर्चा करूया। त्यांना कसं वाटतं यांचे उपचार घेतले? बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? पाय दुखत होते, बरं वाटलं माऊली, बरं वाटायला बरं वाटलं, बरं वाटलं. आमचं देवाने चांगलं केलं, बरं वाटलं. जरा चोळलं माऊलीनं, बरं वाटलं. आता जरा बरं वाटायला बरं वाटलं. तुमचं पाय चेपून देतात ह्या मुली तुमच्या नातीसारख्या आहेत, काय वाटतंय? कसे काय भावना तुमची? चांगली वाटतंय. बाबा, आता ह्या तुमच्या मुलींनी तुमचे पाय चेपून दिलेले आहेत, तुमची चरण सेवा केलेली आहे, काय वाटतंय? लय चांगलं वाटतंय, लय भारी काम केलं. कुठून आलेत तुम्ही? आम्ही देऊन आळंदीहून पंढरपूरला चालत चाललो. किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? 7 वर्ष झालं करतो. आज लोणी काळभोर मध्ये आला तुम्ही, लोणी काळभोर मध्ये आल्या तुम्हाला ही सेवा मिळाली आहे, काय सांगाल या तुमच्या नातींसाठी? लय भारी सेवा आहे. माझं कमी झालं, केले लय दाबले, नुसतं दाखवले, उपचार केले, माझं कमी झालं. आपण पाहतोय की अशा पद्धतीच्या ह्या 100 मुली आहेत आणि ह्या 100 मुली वारकऱ्यांची चरण सेवा करत आहेत आणि हे खरंच पुण्याचं काम आहे। पुण्याचं काम यांच्या हाती आलेलं आहे आणि हे काम अशाच पद्धतीने या आजच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, लोणी।